केंद्रबिंदू राहिले या स्पर्धेचं. तर पहिला दिवस पाहिलं गेलं, अनेक संघ या ठिकाणी खेळताना दिसला. साई मसनीचे षटकार पाहिले गेले, अमोलचा पहिला चेंडू चौकार पाहिला. जर आपल्या विभागाचा विचार केला तर एक चांगली स्पर्धा आणि चांगली मेजवानी म्हणून अनेक नवतरुण जे खेळाडू आहेत त्यांना काहीतरी शिकावं मिळालं का दोन गाव एकत्र करून एक गाव दोन गाव एकत्र करणं म्हणजे खूप सोपं नाही आहे. इथे ताळमेळ जुळवणं खूप सोपं नाही, पण ताळमेळ जुळवलंय या खेळाडूने. का दोन गावचे 11 खेळाडू, दोन्ही गावचे एकूण 6, कधी 5 असे खेळाडू एकत्रित करून ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती सुलक्षण तर सर्वांचा लाडका रायगड टेनिस क्रिकेटमध्ये लारा या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतो. स्ट्राईकला फलंदाज जितू आणि नॉन स्ट्राईकला तो प्रवीण. पहिला चेंडू माझ्या सोबत जोडला गेला पियुष. तर विचार केला पियुष या स्पर्धेमध्ये आपण चांगल्या प्रकारचा खेळ पाहिला गेला. इथे सुलक्षणला मी पाहिलं होतं. सरपंच चषक रंगला होता, कोलोलीच्या मैदानावरती संजयदा तांबोलीच्या माध्यम स्पर्धा रंगली होती. कामोठे संघाने विजय प्राप्त केला होता, प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. आणि त्यावेळी खरंच बारक्या कांबळे असो या सुलक्षण अर्थात लारा असून चांगली कामगिरी होती. या ठिकाणी पहिला चेंडू आपण पाहतोय कॅपमधून डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मधून चेंडू ट्रॅव्हल झाला. 4 धावा आपण या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती पाहतोय. हॅलो हॅलो पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. चांगला फटका सजवला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि पहिल्याच बॉलवरती धावा अर्जित केल्या 4. तर पियुष चांगली सुरुवात म्हटली जाणार. हॅलो तर पहिल्या चेंडूवरती पियुष चौकार अर्जित होताना पाहिला गेला. चांगली सुरुवात आपण पाहतो जितूच्या माध्यमातून. दुसरा चेंडू या ठिकाणी कमबॅक पाहिलं गेलं. लेक्स्टर मिस करणार चेंडू होता, पॅडवरती चेंडू आपण पाहतोय बदलताना पाहिला गेला. चांगली सुरुवात या ठिकाणी पुन्हा एकदा कमबॅक पियुष पाहिलं जाईल का पहिल्या चेंडूवरती मधून आणि 5 कौतुक केलं. डाऊन डे ग्राउंडने हा चांगला फटका येतो. सीमारेषा ओलांडताना चेंडू 4 संख्येसाठी हा पाहतोय. चेंडूवरती चौकर होता, त्यानंतर सिंगल आली. त्यानंतर एक चांगली सुरुवात एकीकडे जितूने सलामीला येतं. पहिल्या चेंडूवरती चौकार गेला आणि त्यांनी चौकार ठेवला गेला. एक चांगली सुरुवात
पाहिले गेले अनेक संघ या ठिकाणी खेळताना आपण पाहिले गेले आणि लवकरच दुसरं डोंबिवली ग्रामपंचायत प्रीमियर लीग लवकरच फेस्टिवलच्या भेटीला येणार असते आणि त्या माध्यमातून पाहिलं गेलं षटकार एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. कडे कडे खेळलेत परंतु 6 धावा या चेंडूवरती मिळाला. षटकार. नो बॉल बिफोर द क्रीज. फटका खेळण्याचा प्रयत्न. नो बॉल येतोय. एक धाव अतिरिक्त जोडली जाते. राज टीमला आणि दोन्ही संघांच्या कर्णधाराला आपण पाहिलं बिफोर द क्रीजने चेंडू लँड केला. हा नो खऱ्या अर्थानं फ्री नो चेंडू. चेंडू जर आपण पाहिलं गेलं मिड विकेट आणि जर तुम्ही पाहिलं गेलं डॉग स्क्वॉड मैदानावरती ती आल्यानंतर नेहमीच काही ती करामत होत असते. ती करामत या ठिकाणी दिसली. पियुष लगातार 2 चेंडू खराब टाकलेत म्हणजे 2 फ्री असं होत नाही. एकच फ्री भेटेल. कट केला ट्रॅव्हल होतोय. एसटी रक्षक चेंडू पर्यंत ताबा घेण्याचा प्रयत्न. एक धाव. घर सोडून गोलंदाज आपण पाहिलं. एसटी रक्षक जागा आलं. मागचं घर रिकामा केलं आणि खरंच दुसरी धाव या ठिकाणी चोरून गेली. 2 धावा या चेंडूवरती अर्जित झाल्यात आणि धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहिलं गेलं 21 या आकड्यावरती. फ्रीडचा बॉल आणि गोलंदाजाचं चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतात. अवे फ्रॉम दी बॉडी शरीरापासून दूर ठेवणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कव्हर पॉइंटला जोपर्यंत चेंडू फील्ड होईल त्यापूर्वी 2 धावा दोन्ही बॅट्समनने उचलल्या. इथे अजून एक चांगला चेंडू. बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. अगदी परफ्यूम डिलिव्हरी. डोलांच्या समोरून जाणार हा चेंडू येतो डॉट. पियुष खऱ्या अर्थाने हे मॅच बघताना आताच भारत वर्सेस इंग्लंड जी टेस्ट सिरीज चालू आहे आपण पाहिलं गेलं पहिली टेस्ट ज्याप्रमाणे ड्रॉ झाली कुठेतरी भारत जिंकेल या आशाने होतं आणि दुसरी टेस्ट असं वाटलं होतं तिसऱ्या दिवसा परत आता भारत ही टेस्ट गमवणार. पण काय घडलं काय बिघडलं आपण मैदानावरती पाहिलं. लाईव्ह आपण पाहिलं गेलं आणि तिथेच भारताने लॉर्ड्सवरती पुन्हा एकदा एक नवा कीर्तिमान रंगवला. या दरम्यान खराब चेंडू स्क्वेअर मारा आणि तिथे भारत जिंकला. ऑलिम्पिकचा विचार केला तर नीरज चोप्राने भालाफेकमध्ये जे मिळवलेलं सुवर्ण मेडल भारतासाठी सुवर्ण चेंडू मिस करतोय. चुकी करतोय कारण पहिला चेंडू चौकार सिंगल त्यानंतर 2 चेंडू डॉट केला होता. पुन्हा एकदा षटकाराने दुहेरी धाव घेतली आणि त्यानंतर 3 लगातार चेंडू या ठिकाणी निर्धाव खेळताना दिसला तो जितो. धावसंख्या 22 या आकड्यावरती. या ठिकाणी सुरेख चेंडू. इथे सिंगल सिंगलने या ठिकाणी स्कोर कार्ड अर्जित होतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि 23 धावा धावफलका. मैदानावरती सागर सावंत ज्यांनी रायगड लेदर क्रिकेटचं ज्यांनी उपकर्णधार पद भूषवलंय. नॉर्थशायर जाऊन इंग्लंडमध्ये जाऊन ज्यांनी खरंच खऱ्या अर्थाने क्रिकेट केला तो सागर सावंत. ज्याला पाहिलं होतं कर्जत टेनिस क्रिकेटचा महासंग्राम ज्याला कर्जत प्रीमियर लीग 2021 पाहिली गेली त्यामध्ये ज्यांनी सुरेख कामगिरी केली आणि खऱ्या अर्थाने कर्जतकरांच्या गळ्यातील ताईच ज्याला म्हटलं ते सागर सावंत
आज या मैदानावरती झलकताना दिसला, चमकताना दिसला आणि तो कडाव संघ जाऊन पोहोचला तो या माजी सभापती चषक रबर वॉर स्पर्धामध्ये फायनलच्या दरवाजावरती जाऊन पोहोचलाय, फायनलमध्ये जाऊन पोहोचलाय. तिसरं षटक गोलंदाजी मार्क वरती सचिन. सचिनचा पहिला चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषा पार, 6 धावेसाठी हा खणखरीत षटकार. थर्ड अंपायरची डिमांड केली जाते. बघा आज जास्त मागणी आहे तिसऱ्या पंचासाठी, कारण तिसऱ्या पंचाची मागणी येईल तो भाव वाढला जातो. हा, तिसऱ्या पंचांचा भाव वाढला गेला इथे. राजेश भोईर या ठिकाणी पाहतोय ज्या पद्धतीने जितूने राजेशचं स्वागत केलं होतं षटकाराने, त्याचप्रमाणे सचिनचंही स्वागत केलं षटकाराने. इथे कुठेतरी आपण पाहतोय की धावफलकेला गती देण्याचा प्रयत्न केला जाईल इथून बॅट्समनचा, कारण पहिल्याच बॉलवरती 6 धावेने आपले इरादे स्पष्ट केलेत षटकारानं. लाजवाब आपण पाहिलं गेलो की चेंडू भेटला, भिरकावून दिलं. सचिन पुन्हा एकदा ते या पंतांच्या उजव्या साईडने करतो, राईट हँड विकेट मारा. पुढचा चेंडू एक धाव, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न इथे आणि दुसरी धाव पूर्ण. काय करणार, कारण गोलंदाज जेव्हा आपली जागा सोडतो पियुष, त्या टायमाला कव्हर होणं, बॅकअप होणं गरजेचं असतं. इथे बॅकअप कमजोर दिसतोय पारगाव कामोठी संघाचं आणि त्याचा फायदा उचलला जातोय तो देवीचा पाडा या संघाकडून. स्कोर कार्ड 33 या आकड्यावरती. आणि आपण पाहता की गोलंदाजावरती आक्षेप जरूर घेतला, बरेच वेळेला आपण पाहिले तर आक्षेप घेतल्याच्या नंतर गोलंदाज धावा भरपूर खर्च करत असतो, परंतु एक वेगळ्या नजाकतीने एक वेगळ्या ऍक्शनने गोलंदाज चेंडू डिलिव्हर करतो आणि बॅट्समनला रीड करण्यामध्ये कुठेतरी बॅट्समन अपयशी ठरतात. खऱ्या अर्थाने पियुष तू म्हटल्याप्रमाणे इथे चांगली गोलंदाजी म्हटली जाते, कारण पहिला चेंडू षटकार खाल्ला होता आणि त्यानंतर गोलंदाजावरती आक्षेप आला होता, त्याच्यावरती आरोप करण्यात आला होता, पण त्यालाही झुगाडून त्याने खरंच पंचांनाही त्यांनी मान दिला आणि त्यानंतर गोलंदाजी केली. आणि गोलंदाजी करताना ते उर्वरित जे 5 चेंडू आहेत त्या 5 चेंडूवरती एक लेगबायची धाव तर सोडली, फक्त धावा खर्च केल्या 4. एकूण या षटकामध्ये 11 धावा आल्या आणि स्कोर कार्ड 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. 3 षटकं समाप्त झालेत पियुष, 34 धावा आहेत. काय किमान लावशील, कारण येणाऱ्या 2 षटकामध्ये अजून किती धावा कराव्या लागतील? जर आपण पाहिलं तर अजून 2 षटकांचा खेळ आणि कुठलाही रिस्की फटका आपल्याला बॅट्समॅनच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये. दोन्ही बॅट्समॅन सावधरित्या क्रिकेट खेळतात, जेणेकरून येणाऱ्या 2 षटकामध्ये तरी गोलंदाजावरती त्यांचा टार्गेट करण्याचा प्रयत्न असेल, जेणेकरून त्या षटकामध्ये 20-25 धावा ते एकवटतील. असं काहीसं समीकरण आपल्याला जरूर पाहायला मिळेल दोन्ही बॅट्समॅनच्या दरम्यान. परंतु आपण पाहतोय की आज 40+ मॅच चालू आहे कामोठे पारगाव विपक्षात देवीचा पाडा, असं संघर्ष मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सर्वही खेळाडूंचं आपण कौतुक केलं पाहिजे, कारण 40+ सर्वही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचे फिटनेसचं देखील आपण कौतुक केलं पाहिजे, कारण 40 क्रॉस करत असताना फार कमी जण असतात की आपली फिटनेस जशीच्या तशी ठेवत असतात, परंतु क्रिकेटच्या खेळाने ॲडिक्ट केले, खऱ्या अर्थानं वेळ लावले या खेळाडूंना आणि त्यांची फिटनेस आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. या दरम्यान आपण पाहतोय सुरेख चेंडू या ठिकाणी पाहतोय. गजानन हा गोलंदाजचा वापर आपण या ठिकाणी पाहतो, म्हणजे आतापर्यंत 4 गोलंदाज वापरलेत, हा 4था गोलंदाज नवीन असेल. म्हणजे कोणताही गोलंदाजाने पहिल्या गोलंदाजाने 11 धावा खर्च केल्या, नंतर 12, पुन्हा एकदा 11. या ठिकाणी सुरेख फटका पंचांच्या डोक्यावर स्ट्रेट राईट कॅमेरामॅनच्या दिशेने ढकललेला हा सुंदर प्रवीणच्या बॅटमधून ते उतुंग असा षटकार. षटकाराच्या सहाय्याने आपण पाहिलं गेलं
स्कोर कार्ड 41 या आकड्यावरती एक चांगली सुरुवात पियुष पाहिलं गेलं. सलामीची जोडी 40 प्लस आहे ना, 40+1 41 झाल्या. पुन्हा एकदा सुरेख फटका डिफेक्सच्या कव्हर रिझल्ट मधून चेंडू विरकावून दिलाय. चेंडू जातोय बॅक टू बॅक दुसरा उत्तुंग असा षटकार. आता टीम मीटिंग पाडण्यास खऱ्या अर्थानं भाग पडले. जसा चेंडू डिलिव्हर केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तसे दोन क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले की गोलंदाजाला घेरत असताना कुठेतरी कानमंत्र देण्याचा प्रयत्न केला. मगाशी उल्लेख केले की अशा कुठल्या तरी एका गोलंदाजावरती टार्गेट करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल आणि जणू काही याच गोलंदाजावरती त्यांनी टार्गेट केलाय आणि याच गोलंदाजीवरती या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा त्यांना अर्जित करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. ब्रेक थ्रू मिळवण्याच्या प्रयत्नात असं वाटलं होतं सुलक्षण लारा दुसरं षटक वैयक्तिक दुसरं सांगी चौथं षटक घेऊन येणार का, पण त्यांनी विचार केला सचिनला कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये ठेवलं वाटतंय. त्यानंतर नवीन गोलंदाजचा वापर केला पियुष आणि पहिल्या 3 चेंडूमध्ये धावा खर्च झाल्या त्या 13. षटकार हॅट्रिकच्या कदारावरती आहे. षटकार हॅट्रिक या ठिकाणी होणार का? या ठिकाणी सुरेख फटका, पण इथे फटकामध्ये अंतर कमी, लांबी कमी या ठिकाणी घेतली गेली. फलंदाज बाद होणार. कमबॅक पाहिलं गेलं गजाननचं आणि पहिला झटका, पहिला आद्रा, पहिला गडी गारद होतोय, पहिल्या विकेटचं पतन होतोय, माघारी येतोय तो प्रवीण. धावसंख्या स्कोर कार्ड 47 या आकड्यावरती. ओव्हरपिच बॉल होता. फटका खेचण्याचा प्रयत्न चालला होता. शॉर्ट सिलेक्शन देखील प्रॉपर होतं परंतु व्यवस्थितरित्या बॅटवरती चेंडू आला नाही आणि त्या कारणास्तव एक चांगल्या खेळीचं इथे समाप्ती होत असताना पहिला ब्रेक थ्रू आपल्याला पाहायला मिळतो या षटकामधील आणि पहिला गडी मैदानाबाहेर येत आहेत. बॅट्समन आउट. तर नितीन म्हात्रे बघा, आता परत नितीन म्हात्रे पॅव्हिलियन मधून कोचिंग करत होता. आता परत कोचिंग करत होता. आता प्रत्यक्षात नितीन मैदानामध्ये गेलाय. बघूया नितीन म्हात्रे मैदानात जाऊन काय कामगिरी करणार. बाहेरची कामगिरी पाहिली गेली. जितू प्रवीणला चांगली कोचिंग केली पण आता स्वतः मैदानावरती आहेत. पण चेंडू शिल्लक आहेत ते फक्त 8. या ठिकाणी जितू कुठतरी आपल्याला चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाहीये. गॅप मधून चेंडू निघून खराब क्षेत्ररक्षण. चेंडू होतोय फरार. 4 धावांसाठी येतोय दणदणीत चौकार. अप्रतिम फटका पाहायला मिळाला नाही. रबर बॉल फॉर्मॅट मध्ये आपल्याला स्लिपरी क्रिकेट पाहायला मिळतं. स्लिपरी क्रीडांगण पाहायला मिळत असं आणि ओलावा आपल्याला क्रीडांगणावरती देखील पाहायला मिळतं. सिमेंट विकेट वरती पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू किंचितसा स्किट होतोय आणि आपण पाहिलं डीप एक्स्ट्रा कव्हरला तिथे थोडीशी मिसफील्ड झाली. बॉल जज करण्यामध्ये ते अपयशी ठरले आणि शेवटच्या मोमेंटला आपल्याला पाहायला मिळालं की चेंडू सीमारेषा ओलांडताना आणि या चेंडूवरती देखील मिळाला 4 धावा. खऱ्या अर्थाने पियुष पाहिलं गेलं आपण जी रबर स्पर्धा पडतो त्या पद्धतीने शूज निघालेत. ते शूज घातल्यानंतर आपण अशा स्पर्धेसाठी चांगल्या प्रकारे कामगिरी करू शकतो आणि ती कामगिरी करताना आपण पाहतो आणि खेळाडू पाहत असतो. पण इथे कुठेतरी स्वतःला बचावून कामगिरी करताना चेंडू सोडून दिला आणि 4 धावा अर्जित झाल्या. इथे नो चेंडू. नो चेंडूने 1 धाव अजूनही वधारली गेली, वाढली जाते. स्कोर काढा 52 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथे फ्रीट असणार. शेवटचा चेंडू बघू या षटकातील. फ्रीट मोफत बिग बाजारचा कुपन दिलाय. आता बघू कुपन वरती काय पारितोषिक प्राप्त करणार. आणि या ठिकाणी पाहिला बल्लेबाज जितू के बल्ले से निकली हुई गेंद जा पहुंची दूर से भी दूर, ऊंचाई से भी ऊंचे, ऊपर से ऊपर, ऊपर से डूपर, हाई यूज हैंडसम बिग 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 सिक्सर. लाजवाब फटकेबाजी. काय कामगिरी आहे बघा या फलंदाजाची. ज्या पद्धतीने मी जर स्कोरला जरूर सांगेल का जितूचे धावा आपण खरंच गणना करावा का जे जितूने आता परत जी सुंदर फटकेबाजी केली. चांगली आक्रमक बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते जितूच्या माध्यमातून. जसे त्यांच्या समवेत गेलेले बॅट्समन आउट झाल्याच्या नंतर जितूने मैदानामध्ये जणू काय आपल्या संघाचा डाव सावरला आणि ते अप्रतिम बॅटिंग करत असताना वैयक्तिक 35 धावेवरती खेळतोय. आणि जर विचार केला तर आपण चेंडूचा विचार केला तर 22 चेंडू या ठिकाणी खेळताना दिसतोय.
या ठिकाणी आपण पाहतोय सचिनला पुन्हा एकदा प्राधान्य करण्यात आले स्लॉगवर शेवटचं ज्याला हानमारचं षटक बनतंय. या ठिकाणी आपण पाहतोय सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहतोय. राम लाजवाब क्षेत्ररक्षण करतोय. चेंडूला चांगल्या प्रकारे जज केलं, चांगल्या प्रकारे अडवलं गेलं आणि इथे सिंगल रोटेट होते. सिंगल नाही स्कोर कार्ड आपण पाहिलं गेलं जाऊन पोहोचले ते 59 59 या आकड्यावरती. पियुष एक चांगली फटकेबाजी पाहतोय आता परत आपण जितूकडून. एक धाव बघा दुसरी धाव या ठिकाणी घेतली जाते आणि राजेश भोईर विचार करत असतील बघा ना 40+ म्हणजे 42 45 48 50 या वर्षाचे खेळाडू आहेत. एक धाव या ठिकाणी कमी घेतली जाते. स्कोर कार्ड 60 पुन्हा एकदा तयार. सचिन चांगला कमबॅक. 2 चेंडू आतापर्यंत सुरेख टाकलेत. 1 शॉट घेतली. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पंचांच्या आपण पाहतोय डाव्या साईडने गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू या ठिकाणी लाजवाब गोलंदाजी जर पाहिली गेली तर गोलंदाज सुरेख कामगिरी करतो. ज्याप्रमाणे चेंडू रिलीज करतो चेंडूला सोडला जातो हातातून. सुरेख कोणत्या प्रकारचा हात खोलण्याचा मोका देत नाहीये. आतापर्यंत जर पाहिलं गेलं या सचिनने 9 चेंडू टाकलेत या इनिंगमध्ये. एक षटकार फक्त त्याच्यावरती अर्जित झालाय. म्हणजे आतापर्यंत 9 चेंडूचे गोलंदाजी त्याची सुरेख. या ठिकाणी आपण पाहिलं गेलं जरूर पंच आमच्याकडे बोलणार 100% सांगितलं त्यांनी खराब चेंडू स्क्वेअर मारा. एक्स्ट्रा धाव पियुष पाहिलं गेलं इथे. आतापर्यंत जेव्हा जेव्हा आपण गोलंदाजी तारीफ केली त्यानंतरचा चेंडू गोलंदाजाने पियुष खराब टाकलाय. हा नक्की आपण पाहतोय की गोलंदाज सुरेख लेअर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात परंतु थोडीशी चुकी कारणास्तव अतिरिक्त धावा ते देऊन बसले. तिथे चांगला फटका डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला चेंडू जातो. क्षेत्ररक्षक जज करतात. एक धाव कंप्लीट केल्या. कॉलिंग भरपूर झाली परंतु 2 खेळाडूंमध्ये कुठल्याही प्रकारचं कॉन्व्हर्सेशन नव्हतं, कॉर्डिनेशन नव्हतं आणि एकच धाव या चेंडूवरती. नाही खऱ्या अर्थाने आपण पाहिलं गेलं देवीचे पाड्याचे जे आहेत पाठीराखे त्यांनी सांगितलं 64. या ठिकाणी स्टेप आउट करण्याचा प्रयत्न चांगलं कलेक्शन पाहिलं एसटीची झाला. फलंदाज बाद झाला. दादा मी सांगितलं ना चढणीला गाडी ढकलण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सांगितलं धाव 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 धावला तो. आता पुढच्या चेंडूवरती बाद झाला आणि माघारी आला. विकेट क्रमांक 2 पाहिलं गेलं नितीन म्हात्रे जरी माघारी आला असेल पण त्याच्या जागा घ्यायला नितीन भोईर मैदानाकडे रवाना झालाय. फक्त सरनेम चेंज झालंय. आणि शेवटचा चेंडू असेल नितीन भोईर. पाहूया कशा प्रकारे कामगिरी करणार. सकाळी आले थोडेसे एका मॅचमध्ये क्षेत्ररक्षणाचा आनंद लुटला त्यांनी. जर खऱ्या अर्थाने जितूचा विचार केला जितूने सोडलेला मनोजचा झेल आणि ती मॅच पूर्णपणे गमावावी लागलेली त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं. पण इथे त्याचा बदला जितूने पुढच्या मॅचमध्ये घेतला. लाजवाब फटकेबाजी करतो मैदानावरती. चांगली चेंडू आणि चांगली गोलंदाजी आपण पाहिलं गेलं तर लेग बायची एक धाव येते. इथं चांगली कमबॅक आपण पाहिलं. सचिनचा चांगली गोलंदाजी. पहिली इनिंग या ठिकाणी समाप्त होते आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते 65 या आकड्यावरती. असं वाटलं होतं कुठंतरी तिसऱ्या षटका परत धावांचा डोंगर 80-90 पलीकडे जाणार का. पण त्यानंतर गोलंदाजांनी कमबॅक केलं. 67 धावांची गरज. मित्रांनो तुम्ही कुठे जाऊ नका कारण मी थांबतोय कारण यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत. कर्जत 11 वर्सेस नैतिक 11 हा सामना होईल. दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकसाठी या ठिकाणी उपस्थित राहायचे. तर मी थांबतोय. तुम्ही पाहत बसा माजी सभापती चषक 2021 जे टेनिस क्रिकेट तर थोडंसं
चुकीची दुरुस्ती करतोय, कारण लगेचच आपण थोडंसं जे खालचे जे 4 संघ आहेत त्यांना आपण ओपनचे त्यांना थोडं थांबवणार आहोत. आणि इथेच करावे नेरुल विपक्ष यामधील जो विजेता संघ असेल त्यामधील सेकंड राऊंडचा सामना प्रत्येकी 4 षटकांचा या ठिकाणी खेळवला जाईल. आपण आमचे परम मित्र गुरुवर्य बालादादा धनवी या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचे आपण मनापासून हार्दिक स्वागत करूया. त्यांनाही आपण या ठिकाणी खेळताना पाहणार आहोत. तर सज्जल उरणची टीम या ठिकाणी खऱ्या अर्थाने उपस्थित झालेली आहे. तर मी थांबतोय. आपण पाहत बसा माजी सभापती चषक 2021 टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग आम्हाला जोडले गेलेत, इथे उपस्थित प्रेक्षक वर्ग तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगतोय जरूर भेट द्या माजी सभापती अमरजी मिसाल यांच्या शॉपला, अर्थात स्वीट मार्ट क्वालिटी कॉर्नर, जे साई हॉस्पिटल समोर आणि अग्री समाज हॉलच्या बाजूला आहे. सुंदर अशी शॉपिंग करा, मिठाईची गोड गोड पदार्थ त्या ठिकाणी आहेत. जरूर आपण भेट द्या. आपण जाऊया यानंतरच्या इनिंगकडे. आपल्यासोबत जोडले जातील पियुष बाबरे आणि त्याच्यासोबत संदीपजी बोराडे. दुसरी मॅच चालू आहे देवीचा पाडा विपक्षात पारगाव प्लस कामोटे. आणि यानंतरची मॅच 2 दिवस जसं आपला शेड्यूल राहिलाय, पहिल्या 2 मॅच झाल्याच्या नंतर आपण लगेच दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच खेळवत असतो आणि तसा शेड्यूल असेल. पहिली मॅच जिंकली आहे ती मात्र कारावे नेरुळ या संघानं. आता दुसऱ्या मॅचला आपण पुन्हा एकदा दुसऱ्या सत्राला सुरुवात करतोय आणि यामधील जो विजय संघ होईल त्यांच्यामध्ये लगेचच आपण दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच ती 4 ओव्हरची खेळवणार आहोत. रमेश म्हात्रे सर आणि त्याचबरोबर कुलकर्णी सर आज पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. बॅट्समन ओपनिंग पेअर आपण मैदानामध्ये जायचं आहे. ओपनिंग पेअर आपण मैदानामध्ये जायचं आहे. रिक्वेस्ट करतो आपल्याला की आपण लगेच मैदानामध्ये जायचं आहे. यानंतरची मॅच विजय संघाबरोबर नेरुल कारावे यांच्यासोबत दुसऱ्या फेरीतील ती पहिली मॅच असेल आणि ती मॅच असेल 4 ओव्हरची आणि त्यात 30 बॉलमध्ये धावा करायच्यात. 30 बॉल आणि 66 धावसंख्येचं टार्गेट आहे. आपण वळूयात दुसऱ्या सत्रासाठी. बोराडे सर, संदीपजी बोराडे सर जे आज खास करून उपस्थित झालेत. भरपूर काही शिकण्यासाठी सारखं त्यांच्याकडून देखील आणि भरपूर काही आम्ही शिकत असतो आणि आपण वळूयाच दुसऱ्या सत्रामध्ये त्यांच्याकडे. त्याचपूर्वी आपण पाहतोय कर्जत टेनिस क्रिकेटचे एक लेजेंड क्रिकेटर बालादादा धनवे उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक असं स्वागत आमच्या रबर बॉल स्पर्धेमध्ये. वेल थँक्यू पियुष. जर विचार करायला गेलं तर हे मैदान आपल्यासाठी नाविन्यपूर्ण नाही आहे, परंतु इतिहास मात्र या मैदानाचा बरंच काही सांगून जातोय. जसा इतिहास संदीप गायकवाड यांनी सुद्धा या मैदानाचा सांगितला गेला, परंतु एकेकालचं क्रिकेटचं पाहायला गेलं तर आम्ही म्हणायचो की कर्जत तालुक्यात 1-2 मैदानं मात्र अतिशय अप्रतिम पाहायला मिळतात. एक तर आपण पाहायला गेलं माथेरानचं मैदान, जिथे मात्र ज्याला रेड कोर्स म्हटलं जातं, आणि हे कर्जत तालुक्यातलं दुसरं मैदान जे मात्र निसर्गाने सुसज्ज आणि जिथे मात्र कोणत्याही प्रकारचा त्रास आपल्याला पाहायला मिळत नाहीये, असं परिपूर्ण मैदान या ठिकाणावरती पाहतोय. आणि या ठिकाणावरती आज मात्र या माजी सभापती चषकाची रंगतदार 3ऱ्या दिवसाचे सामने आणि त्यातही खास करून आमच्यासाठी मात्र पर्वणी घेऊन आलेत ते 40+. अर्थात या 40+ प्रत्येक खेळाडूचं कौतुक करेल. आपण पाहिलं पियुष, पहिल्या सामन्यामध्ये मनोजने एक दणदणीत विजय साकार केला, ज्या मनोजने सांगितलं खऱ्या अर्थाने आम्ही वयाने लहान आहोत, परंतु मायक्रोफोनमध्ये नावं घेताना थोडासा विचार करावा लागतो, कारण अशा व्यक्तींची नावे फार दैदिप्यमान घ्यावे लागतात. कारण आपण म्हणतो बाळादादा धनवींचं वय सध्या 50कडे गेलंय, मला वाटतं 50 झालं यावर्षी. थोडंसं आमचा एक अंदाज चुकला. त्यांच्या अर्धशतका वयाला मोठी स्पर्धा आम्ही आयोजित करणार होतो, परंतु कोरोनाचं सावट आलं आणि ती स्पर्धा मात्र थांबवली गेली. परंतु त्याच्याही पलीकडे मी वक्तव्य केलं होतं, ज्यांनी वयाचं 55 वर्ष असताना या मैदानावरती आता बॅक टू बॅक 2 षटकार लागून संघाला विजयी पथावरती नेलं, ते कारावे नेरुल संघाचे अर्थात मनोज. कौतुक करेल, कारण वैयक्तिक थोडं खेळाडूंची माफी मागेल, कारण ज्या पद्धतीत तुमच्यापेक्षा आमचं वय फार कमी आणि तुमचं वैयक्तिक नाव आम्ही या मायक्रोफोनवरून घेतोय, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करेल थोडीशी. परंतु जाऊया मैदानाकडे. आता मात्र या ठिकाणी सामना रंगतदार स्थितीत पाहायला मिळणार. देवीचा पाडा वर्सेस पारगाव कामोडे. 3 षटकांचा सामना ज्यावेळी संपला त्यावेळी फार तुटपुंजी धावसंख्या आपल्याला मैदानात पाहायला मिळत होते, परंतु 4थं षटक आलं, 5वं षटक आलं आणि या सामन्याचं स्वरूप मात्र बदललं आणि धावा जाऊन पोहोचल्या त्या 65 या आकड्यावरती. विजयासाठी येणारे 30 चेंडू आग आहेत आणि 66 धावसंख्येची गरज आहे.
सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. पियुष, खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर वंजारपाड्यांचं वैशिष्ट्य आहे आणि त्यातही तुम्ही समालोचकाच्या भूमिकेत आम्हाला गेल्या 3-4 वर्षांपासून पाहायला मिळतायत. एक आनंदाची गोष्ट आमच्यासाठी ती सांगून देईल की कर्जत तालुक्यातला एक काल होता ज्यावेळी मात्र कॉमेंटेटर मिळणं फार कठीण होतं. जुने कॉमेंटेटर म्हणायला गेलं तर बाळा धनवे आहेत. मला आठवत आहे अजूनही संदीप मानकामे असतील, त्याच्यानंतर हेमंत गुरावा असतील, त्यांच्याबरोबर आम्ही कांद्याला कांदा लावून आमच्या समालोचनाची सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आजचा प्रवास जयदीपे माने. परंतु ही कौतुकाची बाब आणि आनंदाची बाब सुद्धा आहेत की तुमच्यासारखे समालोचक आणि त्यातूनही गोड वाणीचे समालोचक आज आम्हाला पाहायला मिळत आहेत. हा एक कर्जत तालुक्याचा गुणगौरव कारण पाहायला मिळतोय. दरम्यान जाऊया या ठिकाणी मॅचकडे. प्लीज पंचांना विनंती, मॅचला स्टार्ट करायचं आहे. द्वितीय सत्राला सुरुवात होते. संजय आणि त्याच्या समवेत राजेश हे फलंदाज मैदानात दाखल झाले. तर गोलंदाजी मार्कवरती जीतू, ज्या जीतूने खऱ्या अर्थाने या मॅचला कुठेतरी काबीज करून ठेवला होता, धरून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. त्या जीतूच्या फलीचा जर तुम्ही अंदाज पाहायला गेला तर त्याच्या फलीमधून अद्यापपर्यंत 3 षटकार आणि 2 चौकार सुद्धा पाहायला मिळाले होते. म्हणजे संघासाठी पहा किती परिपूर्ण कामगिरी या जीतूच्या माध्यमातून झाली आहे. परंतु याच जीतूला आता मात्र टक्कर द्यायची ती पारगाव कामोटे या संघाला. कारण आम्ही आल्या आल्या म्हटलं होतं की रायगड जिल्ह्यातला हे वैशिष्ट्य आहे, गुणगौरव आहे पारगाव आणि कामोटे संघाचा. एक बलाढ्य संघ आपल्याला या दोनही संघांकडून अद्यापपर्यंत काही जवळजवळ पाहायला गेलं तर 4 दशकांचा काल या दोन्ही गावांनी गाजवलेला दिसून येतोय. आजही ते खेळाडू खेळताना दिसत आहेत. स्टार्टअप करायचं आहे. जीतू गोलंदाजी मार्कवरती, पहिला चेंडू राईट राऊंड, सुंदर फटका आला. का म्हटलं, कामोटे आणि पारगाव संघ आपला दैदिप्यमान विजय 4 दशके गाजवताना दिसून येत आहे. त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण सध्या तरी या फलंदाजाने मैदानात करून दाखवलंय. तो फलंदाज म्हणजे संजय. पहिला खणखणीत षटकार आपण पाहिलाय. 66 धावसंख्येचं लक्ष्य. फटका आणि या ठिकाणी काय केलं विकेट किपर तुम्ही. सध्या मी म्हणाल वाघाच्या तोंडाला रक्त लागलंय परंतु त्याच वाघाला तुम्ही जीवदान दिलंय. काय सांगाल पियुष या संदर्भात जर विचार करायला गेलं, इथे विकेट किपरने सध्या झेल ड्रॉप केला, तोही संजयचा ज्याने पहिला चेंडू षटकार खेचला. काल सचिन केवनेची केलेली कॅच ड्रॉप उमरोली आणि चांदई संघ नक्कीच विसरणार नाहीये. आता इथे कॅच ड्रॉप केली आहे, आता त्याचा भोग आता इथे भोगावा जरूर लागेल संघाला. हा क्रिकेट आहे. इथे मात्र आपण पाहतोय पंचांचा वाईट चेंडूचा इशारा येतोय. दरम्यान इथे खराब फेकी केली गोलंदाजाने. आउटसाइड द लेग स्टंप चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, ज्याच्यावरती पंचांनी हेरला गेला की चेंडू मात्र दिशा बदलतोय आणि त्याच क्षणाला वाईड आलाय. म्हणजे पहा ज्याच्यावरती ड्रॉप एक चेंडू फेकला गेला, जिथे मात्र कॅच ड्रॉप झाली, जिथे धाव आली नव्हती त्याची भरपाई केली मी तर म्हणेल या ठिकाणी. अति घाई आणि संकटात जाई असा प्रकार सध्या मात्र नॉन स्ट्रायकरचा खेळाडू राजेशच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळत होतं. कारण क्रिकेट अशी वस्तू आहे मित्रांनो ज्याच्यावरती वेट अँड वॉच तुम्हाला करावंच लागतं. जितका संयम क्रिकेटमध्ये नव्हे तर तुमच्या आयुष्यात जर असेल ना तर तुम्ही नक्कीच यशाचे शिखरे ही गाठताना दिसता, तसा संयम मात्र सध्या तरी राजेशकडे पाहायला मिळाला नाहीये. सुरेख फटका संजयच्या फलीमधून आलेला गगनभेदी असा हा खणखणीत दणदणीत षटकार. या षटकाराने मात्र संजय मैदानात दाखवून देतो. एक पाहायला गेला तर खरोखर 40+ एक आपण नक्कीच जाणार आहोत त्यांच्या बोलण्यांकडे. बऱ्याचशे खेळाडू इथे आज उपस्थित आहेत ज्यांनी अतिशय एक चांगला काल गाजवला आणि त्याच्यानंतर कुठेतरी घरात बसण्याची जिद्द त्यांची मात्र मैदानावरती घेऊन आली. कारण त्यांना सुद्धा माहिती की खेळ काय आहे आणि क्रिकेट काय आहे. तो क्रिकेट सध्या मैदानावरती आपण पाहतोय. अर्थातच पारगाव कामोटे वर्सेस देवीचा पाडा आज संघ. पुनश्च फटका आला आणि या फटक्यात काय होत आहे. आज सुद्धा तिसरा षटकार आतापर्यंत संजयच्या फलीमधून आलाय. पहा मी म्हटलं होतं की जशा पद्धती तुमच्याकडे संयम असणं गरजेचं आहे पियुष. अद्यापपर्यंत आपण पाहूया या एका षटकाचा संपूर्णपणे खेळ संजयने केला, परंतु हा खेळ करत असताना 3 चेंडूंवरती 3 षटकार नक्की आले, परंतु त्याच्यानंतर 3 चेंडू डॉट सुद्धा केलेत. म्हणजे संजय मध्ये ताकद आहे. तो दाखवून देतोय की मैदानात माझ्या ती ताकद आहे. एक चेंडू जरी डॉट केला तरी दुसऱ्या चेंडूवरती मी मोठा प्रहार करेल आणि ती धावसंख्या भरून काढेल. असं सध्या 18 धावा धावफलकावरती आल्यात आणि आता मात्र स्ट्राईक रोटेट झाला आणि राजेश आता स्ट्राईक वरती येणार. सांघिक कोट्याचं दुसरं षटक पाहूया. हा माफी असावी. 19 धावा धावफलकावरती आल्यात. एक व्हाईट चेंडूचा इशारा होता. पहिला गोलंदाज जीतू आपण पाहिला
काय सांगाल या षटकाचं वर्णन जर पाहायला गेलं पियुष तर? तर अगदी आपण पाहिलं पहिलं षटक टाकलं गोलंदाज जितून आणि जितून एक असा चेंडू आटताला की स्ट्रायकिंग एंडला जे बॅट्समन होते संजय ज्याने विस्फोटक बॅटिंग केली पहिल्या षटकामध्ये असा चेंडू टाकला की त्याने चुकी करण्यास भाग पडलं. ती चुकी घडली होती परंतु यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टीरक्षकाकडून झाली चूक आणि ती चूक इथे संघाच्या पथ्यावरती पडताना दिसून येईल. यस, हाच तर क्रिकेट आहे. आपण म्हटलं होतं की तुमची संधी मैदानात कधीही संधी तुमचं एकदाच दार टोटावते. जर संधी तुम्ही सोडली तर दुर्दशा व्हायला वेळ लागत नाही आणि तसाच प्रकार सध्या तरी आपण पाहायला गेलं तर संजयच्या बाबतीत सुद्धा झाला. आता देवीचा पाडा संघाचा कीपर मात्र विचार करत असेल की मी हे काय केलं मैदानात. वेल, जाऊया गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज नितीन भोईर जे मात्र शेवटला फलंदाजी होते, पहिल्या सत्राच्या शेवटला फलंदाजीसाठी मैदानात अवतरले होते परंतु आता सध्या गोलंदाजी मार्कवरती आहेत. काय करतायत मैदानात माहीत नाहीये परंतु इथे मात्र बॅलन्सिंग क्रिकेट पाहायला मिळतंय. हा चेंडू स्क्वेअर आणि फाईन मधून ट्रॅव्हल केलाय. सीमारेखा बाहेर आलेला कणकणीत दणदणीत संजयच्या फलीचा चौका. वेल, हीच तर खरी खासियत आहे रेनी सीझनची. रबर बॉल आणि त्यावरती सिमेंटची पिच. तर काय घडतंय मैदानात, अतिशय अलवार फसवा चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी फेकला गेला नितीनच्या माध्यमातून. आता कीपर कोणतीही चुकी करताना दिसत नव्हता परंतु फलंदाजाच्या फलीचा आणि चेंडूचा संपर्कच या ठिकाणी पाहायला मिळाला नाहीये. हाही चेंडू स्लोवर रेत्या फसवलाय का परंतु नो मॅन झोन मध्ये चेंडू आलाय. इथे पाहायला गेलं ना पियुष, आपण ज्या वेळेला उन्हाळी क्रिकेट खेळतो, हिवाळी क्रिकेट खेळतो त्यावेळी मैदान कडक असतं. आता इथे मैदानावरती किती जरी आपण ओरडलं की बाबा धावा धावा फलंदाजांची, परंतु फलंदाजांना माहित आहे एखादा पाय जर तिथं निसटला तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही. हा क्रिकेट सध्या पावसाळी मजा घेतोय. इथे मात्र कुमकोत बाजू ओळखली गेली गोलंदाजाकडून. दोन्ही फलंदाजांच्या बाबतीतला अभ्यास सध्या नितीनचा मी म्हणेल चांगला होत आहे. पहिल्या चेंडूवरती नक्की त्याने चौकार खाल्ला संजयच्या फलेमध्ये, त्याच्यानंतर आलेला डॉट चेंडू, त्याच्यानंतर आलेली एक चिकी सिंगल आणि त्याच्यानंतर आलेला हा डॉट चेंडू. अद्याप 3 चेंडू खेळले त्याने. काय क्रिकेट पाहतोय. इथे पंचांचा वाईट चेंडूचा इशारा येतोय. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा क्रिकेट वारंवार आता पाहायला मिळतोय. आता जर पाहायला गेला तर सरड्याचा रंग सध्या या निसर्गाप्रमाणे हिरवा झालेला आपल्याला पाहायला मिळेल. हाही फटका हवेत आहे परंतु हवेखाली कीपर धावलाय परंतु झेल मात्र ड्रॉप झालाय. चेंडू उचलणार, फेक करणार. तत्पूर्वी आलेल्या या 2 धावा. थोडासा मी तर म्हणेल देवीचा पाडा संघ थोडा पाहायला गेलं तर मी म्हणेल फिल्डिंग क्षेत्रातला थोडी अनुभवता कमतरता दिसून येते. कारण जिथे विकेट कीपर जातो किंवा बॉलर चेंडू खाली जातो त्यावेळी बॅकअप मिळणं फार गरजेचं आहे. ते बॅकअप मात्र इथे मिळत नाहीये, जेणेकरून आता पारगाव कामोठे संघालाही दुसरी धाव कन्वर्ट करता आली नसती जर ते बॅकअप असतं तर, परंतु इथे दुसरी धाव सुद्धा कन्वर्ट झाली. धाव फलकावरती अद्याप धावा जाऊन पोहोचल्यात 27 या आकड्यावरती. दुसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती आहे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. हा चेंडू सुद्धा डॉट आलाय. नितीनचं कौतुक करावं लागेल मी तर म्हणेल. ज्या पद्धतीत एक चेंडू चुकीचा फेकला त्याच्यानंतर मात्र अवघ्या 8 धावा एक चौकार देत या गोलंदाजांनी खर्च केल्यात पहा. आणि पहिल्या षटकाचा विचार करायला गेला ज्याला ओपनिंगला आणलं गेला त्याने मात्र 19 धावा खर्च केल्यात. असं अजूनही क्रिकेट बाकी आहे. 3 षटके बाकी आहेत आणि या 3 षटकांमध्ये काय घडेल आणि काय बिघडेल याचा अंदाज मात्र बाळगता येणार नाहीये. जरा स्पीडअप घ्या मैदानावरती. वारंवार टीम मीटिंग नकोय कारण आपले गोलंदाज हे नेहमीप्रमाणे ठरलेले असतात. त्याचा जरा अभ्यास करा कारण वेळेचं सुद्धा आपल्याला बंधन आहे. येणारे 18 चेंडू आणि अजूनही आपण पाहतोय 39 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आता परतचा क्रिकेट मी म्हटलं होतं नियमांमध्ये बदल झाला, नाविन्यपूर्ण नियम सुद्धा पाहायला मिळाले कारण जेणेकरून कोणताही वादविवाद कुठे होताना दिसत नाहीयेत. असा क्रिकेट सध्या मैदानात आपण पाहतोय. दरम्यान जाऊया गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज प्रवीण
पाहूया प्रवीण नाव आहे तितकं प्रावीण्य मैदानात दाखवताना दिसणार का की त्याला संजय आणि राजेश मात्र प्रत्युत्तर देताना दिसणार आहेत का? कारण कामोटे पारगाव वर्सेस देवीचा पाडा. इथे मात्र फळीची कडा घेऊन चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातात आलाय. कारण ज्या पहिल्या चेंडूवरती झालेली चुकी महागात ठरली होती त्या चुकीला मात्र संजयच्या स्वरूपात का होईना परंतु दुरुस्त केलं गेलं विकेट किपरच्या माध्यमातून. दरम्यान वन डाऊनच्या विकेटवरती मैदानात फलंदाज दाखल होतोय सोन्या. पियुष जर पाहायला गेलं तर पारगावकरांशी आमचं नातं फार वेगळं आहे. जर विचार केला तर बऱ्याचशा स्पर्धा पारगावच्या आम्ही लाईव्ह सुद्धा पाहिल्या आणि त्याच्यानंतर त्या मैदानावरती आम्हाला समालोचनाची सुद्धा संधी मिळाली होती. जवळजवळ 3 वेळा आम्ही त्या मैदानावर गेला. मला वाटतं एका वेळी संदीप गायकवाड स्वतः आमच्या समवेत होते. अजय डायरे सुद्धा होते. तुम्हाला पाचारण केलं होतं. तुम्ही कामानिमित्त आपल्या पेपर निमित्त कॉलेजला गेलेत त्यामुळे तुमचं येणं झालं नाही. परंतु पारगाव संघाचं आमचं जवळचं नातं आपल्याला पाहायला मिळेल. कारण दरम्यान आता मात्र पारगाव संघ या मैदानात थोडा कमकुवतपणा दाखवताना दिसतोय दुसऱ्या षटकाच्या पाहायला गेलं तर सुरुवातीला. परंतु आता पाहूया तिसरं षटक प्रगतीला येतंय. काय करणार फलंदाज आता सोन्या आणि त्याच्या समवेत संजय. यस फॅक्टर सध्या मैदानात आहे. सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु या क्षणाला फटका पाहिजे तसा फलीवरती आला नाहीये. तो सोन्या या फलंदाजाच्या फिटनेस महत्वाचा आहे. हा चेंडू लेंथ लाईन भरकटली. आता गोलंदाजा प्रवीणच्या माध्यमातून आपण पाहतोय आउटसाइड द ऑफस्टमा चेंडू गेला ज्याच्यावरून मात्र एक अतिरिक्त धाव वाढली गेली. धावफलकावरती धावा होत आहेत त्या अद्यापर्यंत 28 या आकड्यावरती. कमबॅक पहा. हा तर क्रिकेट आपण मैदानात पाहतोय मित्रांनो. कारण ज्या पद्धतीत जिथे एक चुकी होते त्या चुकीला मात्र सुधारणं गरजेचं असतंय आणि ती चुकी आता गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून सुधारली गेली आहे. अद्यापपर्यंत पहिल्या 2 चेंडूवरती 1 विकेटचं नुकसान करत मात्र या गोलंदाजाने कोणती धाव दिली नव्हती. परंतु एक चुकीचा चेंडू फेकला तिथे वाईट आला आणि त्याच्यावरती एक अतिरिक्त धाव त्याच्या सांघिक कोट्यात आणि धावफलकावरती जोडली गेली. परंतु आता मात्र हा चेंडू पुनश्च डॉट केला. हाही सुंदर फटका येतोय. या क्षणाला पाहतोय ऑन साइडच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल आहे. लॉंग ऑन दिशेच्या वरून हा चेंडू पाहायला मिळाला. आलेला खणखणीत दणदणीत सोन्या ब्रँड षटका. पियुष सांगू शकत नाहीत परंतु विजय आणि पराजयाची भाषा यामधलं अंतर काय असतंय ते प्रत्येक खेळाडू मैदानावरती दाखवताना दिसून येतोय. कारण आपल्या मनगडात ती ताकद पाहिजे. येणारे 14 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 32 धावसंख्येची गरज आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू येण्या अगोदरच फळीचा वेग मात्र अतिशय होता जो हवेत फिरकावला गेला आणि त्याच्यानंतर मात्र हा चेंडू सरळरित्या यष्टी रक्षकाच्या हातात. फटका खेळला गेला परंतु या फटक्यावरती कोणतीही धाव सोन्याच्या माध्यमातून घेतली गेली नाही. इथे मात्र षटक संपल्याचा पंचांचा निर्वाळा येतोय. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकाच्या अंती धावफलकावरती धावा येत आहेत ते अद्यापपर्यंत 34 आकड्यावरती येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 32 धावा संख्येची गरज. काय क्रिकेट पाहतोय. पहिल्या षटकात धावा आल्या 19. दुसरं षटक जर पाहायला गेलं तर धावा आल्या 8 आणि तिसरं षटक प्रवीणने फेकलं तिथं धावा आल्या 7. उतरती कळा काय असते ते आता आपण पाहतोय मैदानात. परंतु पुढच्या 2 षटकांमध्ये पहिल्या सत्रामध्ये देवीचा पाडा संघाने जशी धावसंख्या उभारली होती ती धावसंख्या आता मात्र या मैदानावरती कामोटे आणि पारगाव संघाकडून पाहायला मिळणार का पियुष? हा नक्कीच आपण पाहतो की उत्तराचं प्रत्युत्तर या संघाकडे देखील आहे आणि ती ताकद त्याने आता मैदानामध्ये सिद्ध करावी लागेल.
पहिल्या षटकामध्ये जसे स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन बॅटिंग करत होते तशी बॅटिंग आता या षटकापासून सुरुवात करावी लागेल, कारण हल्ले चढवावे लागतील, प्रति हल्ले करावी लागेल, इटका जवाब पत्तरसे द्यावा लागेल. आपल्या मॅचला आपल्या संघाची प्रतिष्ठा सध्या पणाला असताना इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. यस, टी फॉर टॅट प्रशासनाचं उत्तर सध्या मैदानात द्यावं लागणार आहे, कारण अस्तित्वाची लढाई या ठिकाणी सुरुवात झाली पियुष. आणि या अस्तित्वाच्या लढाईत कोण जिंकणार कोण हरणार हे पाहणार आहोत. देवीचा पाडा की कामोठे पारगाव. येणारे 12 चेंडू 32 धावा संख्येची गरज. सांघिक कोट्यातलं 14 षटक आणि वैयक्तिक दुसरं षट नाही वेगळं आहे. नितीन हात आलतोय. इथे मात्र एकेरी स्वरूपातली धाव घेतली आहे. पायाचा वापर केला गेला. चेंडू सीमारेषेजवळ जात असताना मात्र पायाने मात्र एक चांगली करामत केली या खेळाडूने. आणि इथे मात्र 3 धावा तर आपल्या संघासाठी मी म्हणेल वैयक्तिक वाचवल्या गेल्यात, कारण या चेंडूवरती 2 धावा येणं अपेक्षित होता आणि इथे मात्र एकच धाव आली. परंतु असो, आता मैदानात काय घडतंय, कारण नितीन सध्या गोलंदाजी मार्कवरती आहे, ज्यांनी एक चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला, परंतु 2 चेंडू केल्यात, एकच धाव खर्च कमावली होती संघासाठी. बॉल पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड. सुंदर फटका आला. या क्षणाला चेंडू जाणार आउट ऑफ दी पार्क. 6 धावांसाठी आलेला कणकणीत दणदणीत सोन्या ब्रँड षटकार. या 6 धावांनी जर विचार करायला गेला तर अद्याप पर्यंत 41 धावा या धावफलकावरती आहेत. मी मगाशी सुद्धा म्हटलं होतं की वेट अँड वॉचचा क्रिकेट आपल्याला सध्या मैदानात पाहायला मिळतोय, कारण शेवटच्या चेंडूपर्यंत टिकून राहणं हे क्रिकेटचं महत्व आपण पाहतोय. सुंदर फटका, बॅक टू बॅक दुसरा षटकार. इथे मात्र हवेत तीर चालवलं गेलं आणि ते तीर मात्र यशस्वी ठरलं. ते सोन्याचे, कारण फटका पहा किती नाजूक पद्धतीने केला गेला, ज्याचा कडवा प्रहार गोलंदाजाला झेलता आला नाहीये. आणि हा चेंडू बॅक टू बॅक 2 षटकारात पाहायला मिळालाय. तो मात्र धावफलकावरती धावा येत आहे त्या 47 या आकड्यावरती. हा मॅच मधला टर्निंग पॉइंट मी म्हणेल. प्रथम 17 सुद्धा 4थ्या षटकात धावा गणल्या गेल्या, जिथे 22 धावा आल्या होत्या, परंतु आता मात्र तेच 4थं षटक द्वितीय सत्रात आपण पाहतोय. आणि या क्षणाला जर विचार करायला गेला तर 4 चेंडूंमध्ये अद्यापपर्यंत 13 धावा खर्च केल्यात गोलंदाज नितीनने. हा चेंडू जर पाहायला गेला तर काय घडतंय मैदानात ते पाहूया. एक धाव तर घेतली आहे. पंचांचा वाईटचा इशारा. अजून एक नजाकत, अजून एक ट्विट सध्या सामन्यात पाहायला मिळते, कारण इथे मात्र काय घडेल हे सांगू शकत नाहीये. कारण आता मात्र आलेला वाईट आणि वाईटने धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 49 या आकड्यावरती. विजयाचा विचार करायला गेला तर अजूनही येणारे 7 चेंडू शिल्लक आहेत, 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 धावसंख्येची गरज. ही फटका अफलातून ला जवाब. म्हणजे काय मनगडातली ताकद असते. इथे पाठीराखे सातत्याने सांगत होते वाईट चेंडू फेकलाय, त्याच्यावरती एक धाव धावून घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करा, परंतु हे फलंदाजांना आपल्या मनगडातली ताकद मैदानात माहीत आहे. म्हणतात ना, मेळाशिवाय स्वर्ग दिसत नाही किंवा जळते त्यालाच कळते. आता आलेला चौकार. आता मात्र या चौकाराने रणनीतीच बदलली. मॅच मधली हवा जी होती ती कामोठे पारगाव संघ पूर्णपणे काढून घेताना दिसतोय आणि धावफलकावरती तब्बल धावा होत आहेत त्या अद्यापपर्यंत 59 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो. काय घडतंय आणि काय बिघडतंय. मजा पाहायला मिळते मित्रांनो. या सामन्यामध्ये चुरस वाढली होती, त्या चुरशीला हवा काढून घेतली आहे, कारण या हवेत पाहायला गेलं तर हे 4थं षटक नितीनचं अतिशय महागडं ठरलं. आणि या महागडं ठरलेल्या षटकाने मात्र कामोठे पारगाव संघाच्या विजयाचे दरवाजे या ठिकाणी उघडे करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. 6 चेंडू अजूनही 7 धावसंख्येची गरज.
तत्पूर्वी कारावे नेरुल संघ आपला कॅप्टन पाठवा प्लीज. कारावे नेरुल संघाचा कॅप्टन सेन्सिबल क्रिकेट सध्या मैदानात गॅपचं प्रदर्शन. चेंडूने मात्र वेट केला कारण इथे गवताचा परिणाम प्रत्येक फलंदाजाला भोगावा लागतोय. उचलणार फेक करणार तत्पूर्वी आलेल्या या 2 धावा आणि जी भरपाई करायची होती चेंडू गणित ती भरपाई मात्र या चेंडूवरती आली. आता येणारे 5 चेंडू आहेत आणि विजयासाठी अजूनही 5 धाव संख्येची गरज. हा क्रिकेट सध्या मैदानात आपण पाहतोय रबर बॉल स्पर्धा अर्थात माजी सभापती चषक. इथे फटका आला. या फटक्यात मात्र थोडी चुकी केली. इथे मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. हे आवड आहे नाही काय नाही बोलू शकत. 40+ एन्जॉयमेंट होणंच गरजेचं आहे. खरं जर पाहायला गेलं ना तर बऱ्याचशा प्रेक्षकांना वाटत असेल की 40+ सामने ठेवलेत म्हणजे खेळाडू काय घरीच बसत असतील का. असं काही नाही. रोजची प्रॅक्टिस यांची चालू आहे. त्या मानाने म्हणायला गेलं तर रोज कामावर आले की आपले संध्याकाळी मैदानात दाखल होतात. यंग खेळाडूंबरोबर खेळून खेळून त्यांचाही क्रिकेट तितकाच अजून बहरताना दिसतोय. आता मात्र येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत. हा फटका आला. या फटक्यात मात्र कामोडे पारगाव संघ विजयाचा फटका घेताना दिसून येतोय आणि इथे मात्र खऱ्या अर्थाने देवीचा पाडा संघ एक चांगली झुंज तुमच्या माध्यमातून मैदानात पाहायला मिळाले. वेल प्लॅन. तुमचा सुद्धा मनापासून कौतुक. देवीचा पाडा संघाचा कॅप्टन आपण जरा आमच्याशी संपर्क साधायचा आहे. देवीचा पाडा संघ चला कारावे नेरुल आणि त्याच्या समवेत पारगाव कामोठे विलंब नकोय. त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचंय.